मित्रांनो, आपण केळीच्या शेतामध्ये आज जाणार आहोत आणि या ठिकाणी ही केळी कशी लावली, त्या केळीचा मारा कोणता आहे, आपण या ठिकाणी ते सर्व पाहून घेणार आहोत आणि केळीला केळं किती आहे आणि केळीचं जे नियोजन आहे ते कसं केलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि केळीची सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी केळीच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला पाठीमागे दिसतं मित्रांनो, या ठिकाणची जे केळी आहे, हे केळीची जी जमीन आहे ती जमीन एकदम म्हणजे लाल मातीची जमीन आहे आणि या लाल मातीच्या जमीनमध्ये या ठिकाणी या शेतकऱ्याने जी केळी जमवली आहे ते तुम्ही या ठिकाणी बघा। तुम्ही म्हणसाल की यांनी हे केळीचं जे नियोजन होतं ते नियोजन नेमकं कसं केलं आहे ते तुम्ही ऐकून एकदम दंग होऊन जाल। कारण या ठिकाणी अशा लाल मातीच्या शेतामध्ये अशी केळी पाहणं आपल्याला जरा वेगळीच गोष्ट वाटते। या लाल मातीच्या जमीनमध्ये या शेतकऱ्याने ही केळी कशी जमवली ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विशेष म्हणजे मित्रांनो, केळीचा जो घड आहे त्याला किती केळं आहे आणि तो केळीचा घड किती जड असेल या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या आणि त्याचा एक अंदाज लावा मित्रांनो की या ठिकाणी एक घड किती जड असेल, त्याचं वजन किती आहे। चला, मी तुम्हाला आता पूर्ण केळीचे जे घड आहे, केळीचे जे झाड आहे ते या ठिकाणी दाखवतो आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन। चला तर आज एकदा केळी आपण बघून घेऊ। बघा, केळीचा घड या ठिकाणी तुम्हाला दिसतोय आणि त्याला केळं किती तुम्ही पाहून घ्या। असे या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक घड असा म्हणजे एकदम जाम दिसणार आहे। बघा, जवळपास एका केळ्याचं वजन भरेन जवळपास 200 ते 250 ग्रॅम। आणि याचा विशेष मी तुम्हाला सांगितलं की एवढ्या लाल जमीनमध्ये जवळपास 10 ते 12 फुटाचं या ठिकाणी एक केळीचं झाड आहे। हे बघा, पूर्ण जो बी घर तुम्ही बघताय वा सगळंच भरलेलं आहे आणि वजनदार आहे खूप। आणि विशेष म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी हे जे नियोजन केलं आहे या ठिकाणी यांनी जवळपास 5 बाय 5चा मारा या ठिकाणी घेतला आहे। म्हणजे काय होतं की आपलं जे केळीचं जे झाड असतं ते एकदम मोकळं राहतं आणि आपल्याला या ठिकाणी केळीचं उत्पन्न चांगल्या प्रकारे बघायला मिळतं। तर यांनी आपले जे केळीचे घड असतात ते असे त्याचा जो शेंडा आहे तो ह्या खोडाला बांधून ठेवला। हे बघा, हे जी दोरी आहे हे मी आता तुम्हाला समोरून दाखवतो। बघा, आता ही
ही तुम्हाला दोरी या ठिकाणी दिसते, या दोरीने त्यांनी हा घड पूर्ण बांधून घेतला आहे. आणि घडपा कसा आहे तर ही केळी अजून निघायला जवळपास 15 ते 1 महिना लागू शकतो. हे बघा, असे पूर्ण या ठिकाणी एक दोरीने त्यांनी पूर्ण घड या ठिकाणी बांधून घेतले. आणि मित्रांनो, यावर्षी आपल्याला सर्वांना माहितीच आहे की केळीचा जो भाव आहे तो प्रत्येक शेतकऱ्याला चांगला भाव भेटतोय. केळीचे जे पीक असतं मित्रांनो, याची आपल्याला खर्च कमी लागतो. खर्च कमी आहे, मेहनत पण कमी आहे. पण या ठिकाणी या केळीचं नियोजन आपल्याला व्यवस्थित करणं पडतं. कारण याला म्हणजे निंदाचं काम नाही पडत. आणि असा बराचसा खर्च आहे की आपल्याला केळीला जास्त खर्च लागत नाही. पण त्याचं आपल्याला टायम त्याची ट्रीटमेंट करायची. ट्रीटमेंट म्हणजे विशेष म्हणजे त्याला पाणी आपल्याला खूप या ठिकाणी द्यायचं आहे. कारण केळी म्हटलं म्हणजे पाण्यावरती केळीचं जीवन आहे. कारण जेवढा केळीला पाणी द्याल तेवढं आपल्याला या ठिकाणी केळीचं उत्पन्न चांगल्या प्रकारे बघायला मिळणार आहे. हे बघा, आता झाडाची तुम्ही लांबी बघून घ्या. हे झाडाचं खोड आहे आणि झाडाची लांबी मी तुम्हाला सांगितली जवळपास 12 ते 15 फुटाची झाडाची लांबी या ठिकाणी तुम्हाला दिसते मला. हे बघा, मोबाईल असा म्हणजे वरती हात नेऊन मला शूट करावं लागते, कारण झाडच एवढं उंच आहे. आणि विशेष म्हणजे जमीन बघा, जमीन या ठिकाणी पूर्ण लाल माती जमीन आहे. हे बघा, तर चला मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवत आहे. आपल्या शेतकरी मित्राच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा. राम राम.